एखाद्या एकदम समाजामध्ये जे तुच्छ समजलेल्या व्यक्तीकडून सुद्धा परमेश्वर आपल्याला स्वर्गीय ज्ञानाच्या गोष्टी समजवतो. पण आपण आपल्या ॲटिट्यूडमुळे, टीका करण्याच्या वृत्तीमुळे ते जे वचन आपल्यामध्ये काम करायला पाहिजे ते कामच करत नाही. आपण काय विचार करतो, अरे हे तर शिकलेलं पण नाहीये, लहान मुलगा आहे, हे काय आपल्याला शिकवणार आहे. पण त्या स्वर्गीय ज्ञानाच्या गोष्टीकडे आपण बघत नाही, दुर्लक्ष करतो आणि त्याच्यामुळे जो प्रभाव व्हायला पाहिजे ते होत नाही. आपण नुसतं टीकाच करत बसतो आणि मग सैतान तिथे खुश होऊन जातो, चला मी सक्सेसफुल झालो, ह्याला देवाचं वचन ह्याच्या कानावर पडायला पाहिजे होतं पण ह्याने टीका केली, बस माझं काम तिथे संपलं. सैतान त्यांना टीका करण्यास चेतवतो. त्याच्याबद्दल टीका कर, बोल काहीतरी, काय त्याच्याकडे ज्ञान नाही, शिक्षण नाही, काही नाही, व्यवस्थित नाहीये, बोलताही येत नाही, बोलताना किती अडखळतो, अशा गोष्टी टीका करून तो आपलं मन बहकवतो आणि त्या स्वर्गीय राज्याच्या गोष्टी जसा आपल्यावर परिणाम व्हायला पाहिजे तसा काहीही होत नाही. आमेन. 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 मनात संशय आणि अविश्वासामुळे ते काहीही कार्य होत नाही. पुढे आपण बघूया. श्रोते जणांना कोणी वाचेल दुसरं, इतर भावंड. श्रोते जणांना उपदेशकाची भाषा व पद्धत ही आवडणार नाही, त्यामुळे ते दोषावरच विचार करीत राहतील. ते अशा विचारात राहतील, त्यामुळे परमेश्वर त्यांच्यासाठी जे कृपेचे सत्य पाठविल त्यावर काही परिणाम होणार नाही. आमेन. मित्रांनो, आता मी माझा वैयक्तिकरित्या मी कन्फेस पण करतो, ऍक्च्युली हे मी तुमच्या पुढे कबुली पण देतो. आमची जी भक्ती होती, जी शनिवारी सायंकाळी रोज पुणे ॲडव्हेंटिस्ट हॉस्पिटलमध्ये भरायची, संतोष अंकल तिथे भरायचे, संतोष तुजारे अंकल, आणि आम्ही तिथे रोज असायचो. दर संध्याकाळी तिथली तयारी करणं, लोकांसाठी प्रार्थना करणं, हे सगळं काम आमचं होतं. एक वेळेला आहे ना, एक आफ्रिकन पास्टर तिथे आले होते आणि ते आफ्रिकन पास्टर जे होते ना, ते थोडे बोबडे बोलायचे. बोबडे म्हणजे हाकलत हाकलत बोलायचे आणि त्यांचं ट्रान्सलेशन अंकल करत होते. आता आपला शहाणपणा कसा नडतो बघा, हे माझ्याकडून काय चुकलं त्यावेळेला, मी त्या व्यक्तीच्या हाकलण्याकडेच बघायला लागलो की अरे हा हाकलतोय मध्ये मध्ये, नाही का, म्हणजे तोत्रा बोलतोय किंवा मध्ये मध्ये अडखळतोय. पण तो व्यक्ती इतक्या गहनगूज गोष्टी बोलत होता. तो संदेश आजही मला आठवतो, जो मी त्यावेळेला दुर्लक्ष केला होता त्याच्याकडे. पण आता जेव्हा मी वाचलं, परत त्याच्यावर अभ्यास केला, तेव्हा मला त्यांचा संदेश वारंवार आठवत होता. तर रक्तस्रावी स्त्रीबद्दल त्यांनी संदेश दिला होता त्यावेळेला आणि अडखळत अडखळत ते बोलत होते. माझं लक्ष कुठं, त्यांच्या अडखळण्याकडेच. ते हा पप करत होते, त्याच्याकडेच लक्ष माझं. का? कारण मला नीट बोलता येतंय ना, त्याला व्यवस्थित बोलता येत नाही. तर ह्या टीकेमुळे जो प्रभाव त्या संदेशाचा माझ्यावर व्हायला पाहिजे होता तो झालाच नाही. पण परमेश्वराने काही काळाने मला इतकं सुंदररित्या दाखवलं की तू कुठे चुकलास. परमेश्वर तुझ्याशी काय बोलत होता आणि तू त्या व्यक्तीचा त्याबद्दल टीका करायला लागलास. पण जे स्वर्गीय ज्ञान तुला त्या गोष्टीकडून येणार होतं ते त्यावेळेला तुला समजलंच नाही. आणि ते वचन, तो चमत्कार, तो दाखला समजायला मला 3 ते 4 वर्ष गेली. मित्रांनो, मी त्यावेळेला देवाला क्षमा मागली की प्रभू मी चुकलो. मी त्या व्यक्तीच्या गोष्टीकडे बघितलं आणि तेव्हा मी हेच ख्रिस्ताचे बोधमय दाखले जे आहे ना तेच वाचत होतो आणि हाच मुद्दा तो माझ्या कानावर पडला. देवाची जी सेविका आहे सिस्टर एलेन व्हाईट, ते देवाने त्यांच्याद्वारे माझी भेट घेतली. मला कळालं की अरे मी इथे चुकतोय. श्रोतेजनांना उपदेशकाची भाषा पद्धत ही आवडणार नाही, त्यामुळे ते दोषावरच विचार करत राहतील. समजते मित्रांनो काय परमेश्वर आपल्याला बोलू इच्छितोय? ते असं विचारत राहतील. त्यामुळे परमेश्वराने त्यांच्यासाठी जे कृपेचे सत्य पाठवले त्याचा त्यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही. मित्रांनो, म्हणून लहान मोठा जो कोणी असो, परमेश्वर तुमच्याशी बोलतोय याच दृष्टीने त्याच्याकडे बघा. तो व्यक्ती किती PhD झालेला आहे, त्याच्याकडे तो किती शिकलेला आहे, सवरलेला आहे, कुठल्या बॅकग्राऊंड मधून येतोय, किती श्रीमंत आहे, किती गाडी घोड्या आहेत, याच्याकडे लक्ष देऊ नका.
तो स्वर्गाच्या गोष्टी सांगतोय, तो बायबल उघडून त्याच्यातल्या गोष्टी सांगतोय, याची वैयक्तिकरित्या पारख करून विचार करायला लागा. आमेन. आमेन. मित्रांनो, अशा कमकुवत विचाराने देवाच्या उपदेशाकडे दुर्लक्ष करू नका. हे माझ्यासाठी नाहीये, हा व्यक्ती काहीतरी वेगळाच आहे, हा माझं आणि ह्याचं पटत नाही, अशा उद्देशाने कधीच संदेश ऐकू नका. तर देवाच्या वचनाकडे, तो देवाचं वचन सांगत आहे, बायबल मधून सांगत आहे, ते आधी पारखून घ्या. मग परमेश्वर आपल्याशी एखाद्या कमकुवत व्यक्तीकडून सुद्धा किती महान गोष्ट सांगतोय ना, हे बरोबर तुम्हाला लक्षात येईल. परमेश्वर अशा व्यक्तीद्वारे सुद्धा बोलतो मित्रांनो. आमेन. 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 आणखी ही शेवटची स्लाइड आपण बघूया. मी फक्त 2 मिनिटं घेणार आहेत तुमचे. काय ही स्क्रीनवर दिसतंय तुम्हाला? कोणी वाचेल मुद्दा? येस. हत्यार टीका. सैतानाचं हत्यार जे टीका आहे, हे एक सैतानाचं खूप भक्कम असलेलं हत्यार आहे मित्रांनो, जे इतरांबद्दल आपल्याला टीका करायला आवडतं, गॉसिप करायला आवडतात. मेसेज ऐकला की त्याच्यावर जाऊन बाहेर जाऊन बोलत बसायचं, लोकांना सांगत राहायचं, अरे कसा बोलतोय, त्याला नीट बोलता तरी येतंय का, त्याचं कपडे बघा, त्याचं ते शिकलेला पण नाही, त्याला कशाला पुलपीटवर उभं केलंय. मित्रांनो, हे जेव्हा ह्या घाणेरड्या गोष्टी, वायफळ गोष्टी घेऊन आपण जेव्हा घरी येतो आणि घरामध्ये आपण लेकरांसमोर चर्चा करत बसतो, या गोष्टी मित्रांमध्ये येतो, मित्रांमध्ये चर्चा करत बसतो, मग होतं काय मित्रांनो माहितीये? आपण बघूयात. मुद्दा वाचूयात आपण. कोणी वाचेल स्क्रीन? सैतानाला अशा प्रकारे मदत करणारे पुष्कळ जण आहेत. जे लोक स्वतः ख्रिस्ती म्हणवितात ते अशा प्रकारे सैतानाला मदत करणारे बनतात व त्यांच्या अंतःकरणातून देवाचे वचन हे काढून घेऊ देतात. जे देवाचे वचन उपासना मंदिरात ऐकतात ते घरी आले म्हणजे त्यावर टीका करीत बसतात. अरे बापरे, कधी वाचलं होतं, कधी तुमच्या समजबुद्धीमध्ये तरी आलं होतं की काय परिणाम होऊ शकतो याचा? आपण नकळतपणे सैतानाचे एजंट बनून जातो अशा टीका केल्याने. आमेन. सगळे सहमत आहेत मित्रांनो? आमेन. होतं काय मित्रांनो माहितीये की जेव्हा आपण ते सगळ्या गोष्टी घेऊन घरी येतो किंवा आपल्या मंडळीमध्ये, आपल्या कुटुंबामध्ये चर्चा करायला लागतो, लहान लेकरांवर ते परिणाम इतके भयानक होतात की ते विचार करायला लागतात की अरे आई आणि पप्पा, मम्मी पप्पा चर्चला जातात आणि घरी आल्यानंतर पास्टरांबद्दल किंवा त्या स्पीकरबद्दल बोलतात, हा म्हणजे काही ते संदेश वगैरे काही महत्वाचा नसतो. आणि मग त्या लेकरांना सुद्धा काय होतं माहितीये की जेव्हा ते दुसऱ्या वेळेला चर्चमध्ये जातात, त्यांनाही असं वाटतं की अरे काय संदेश काय एवढा सिरियसली ऐकायचा नसतो, आपले मम्मी पप्पा जसं घरी येऊन चर्चा करतात त्याच्याबद्दल बोलतात ना, तेवढ्या पुरतच ते मर्यादित राहायचं. विचार करा मित्रांनो, किती भयानक परिणाम होतो आपल्यामुळे, आणि आपण नकळतपणे सैतानाचे एजंट बनून जातो. आमेन. सहमत आहेत सगळे? आमेन. सैतानाला अशा प्रकारे मदत करणारे पुष्कळ जण आहेत, खूप जण आहेत. जे लोक स्वतः ख्रिस्ती म्हणवतात ते अशा प्रकारे सैतानाला मदत करणारे बनतात व त्यांच्या अंतःकरणातून देवाचे वचन जे बी आहे ते काढून घेऊन जातात. जे देवाचे वचन उपासना मंदिरात ऐकतात ते घरी आले म्हणजे त्यावर टीका करत बसतात, आणि त्याचा योग्य तो परिणाम आपल्या लेकरांवर आणि स्वतःवर सुद्धा होत नाही. समजते मित्रांनो आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये यायला लागलोय? आपल्याला असं वाटतं की आपण सुपीक जमिनीमध्ये पडलेलं बी आहे की काय, पण मित्रांनो ते कदाचित आपण खडकाळ जमिनीवर पडलेलं पण बी असू शकतो. म्हणून परमेश्वर आज आपल्याला थोडं सावध करत आहे. पुढे बघूयात आपण. वाचाल कोणी? तुम्ही जितका लवकर रिस्पॉन्स देताल तितका पटकन आपला स्टडी संपून जाईल. मी वाचू का? येस रमेश भाऊ प्लीज वाचा रमेश भाऊ. पाळकाचे शील, ध्येय, कार्य व स्वभाव तत्वित मंडळीचे सभासदांचे स्वभाव यावर टीका केली जाते. त्याच्या बाबत
कडक न्याय निर्णय दिला जातो. निंदा पुन्हा पुन्हा केली जाते. असे बोलणे म्हणजे मनाचा पूर्ण पालट झालेला नाही असे दिसते. आमेन. मी म्हणतोय, मी स्वतः विश्वास ठेवतोय की अरे मी नवीन जन्म पावलेला आहे, मला ख्रिस्त कळलेला आहे, मला बायबल कळतंय, मला देवाचं वचन कळतंय, मला सगळं माहिती आहे. पण होतंय काय की आपण येऊन मंडळीबद्दल, पालकांबद्दल टीका करत बसतो. मित्रांनो, ज्ञानाच्या गोष्टी बोलणं ह्या वेगळ्या गोष्टी आहेत की त्यांचा मुद्दा तुम्हाला पटला नाही, पटला आहे, काय गोष्टी पटल्यात, काय गोष्टी नाही पटल्यात, हा वेगळा मुद्दा आहे. पण कुणासमोर बोलावं, कुठल्या पद्धतीने बोलावं, हे आपल्यालाच कळलं पाहिजे. होतंय काय की आपण पालकाचा स्वभाव बघतो किंवा त्याचं शील बघतो, त्याचे ध्येय उद्देश कार्य बघतो की बाबा अरे हा काय आम्हाला शिकवणार आहे, हा स्वतःच धुतलेला तांदूळासारखा नाही, आम्हाला काय ज्ञान शिकवायला लागलाय. मित्रांनो, त्या गोष्टी जरा बाजूला ठेवा. त्याचा स्वभाव, त्याचं शील आपल्यासाठी महत्वाचं नाहीये. त्याने बायबल उघडलंय ना, मग त्या वचनाकडे लक्ष द्या. आमेन. समजते मला काय म्हणायचंय? आमेन. तो स्वतःच्या मनाचं नाही बोलत आहे, जे परमेश्वराने त्याला दिलेलं ज्ञान आहे. कारण पेत्र त्याच्या पत्रामध्ये म्हणतो की प्रत्येक वचन हे ईश्वर प्रेरित आहे, प्रत्येक संदेश हा ईश्वर प्रेरित आहे. त्याच्याकडे त्याच पडताळणीने बघा, स्वतः चाचपून बघा की ते समोरचं सांगतं ते वचनाप्रमाणे बरोबर आहे का. त्या व्यक्तीच्या स्वभावाकडे बघू नका की त्याने तो किती पाप करतोय आणि मला काय शहाणपणा शिकवायला लागलाय. तो त्याचं वेगळाच ध्येय आहे मेसेज देण्याचा, बोलण्याचा, मला काय याच्याशी घेणं देणं नाही. मित्रांनो, याच्यावर टीका करू नका. बायबल जेव्हा शिकवलं जातं, वचन प्रकट केलं जातं, तेव्हा तो परमेश्वराकडून आलेला संदेश आहे, याच्याकडेच लक्ष द्या. पण आपले कान, आपले सेन्स सगळे उघडे ठेवून बघा की तो बोलणारा वचनातून बरोबर तसं स्पष्टीकरण देत आहे का. नव्या करारामधून, जुन्या करारामधून तेवढेच रेफरन्स, तेवढेच कॉन्टेक्स्ट आपल्याला मिळतात आहे का, संदर्भ मिळतात आहे का, त्याची पडताळणी करा. हा, फक्त एवढंच करा की त्याच्याबद्दल चुकीच्या गोष्टी समाजामध्ये पसरू नका. कारण प्रत्येक व्यक्ती हे येशू ख्रिस्ताचं प्रतिबिंब आहे. जसं आपण त्याच्याबद्दल टीका करत बसतो, तसं आपण येशू ख्रिस्ताबद्दलच टीका केल्यासारखं आहे. जिथल्या गोष्टी तिथल्या तिथं सोडून द्या. त्याच्याने मित्रांनो वाद मिटेल आणि एक नातं आपण लोकांपुढे, ख्रिस्ताचा स्वभाव आपण प्रकट करू शकतो. आमेन. समजते सगळ्यांना मित्रांनो? आमेन. होतंय काय की त्यांच्या बाबतीत आपण कडक निर्णय घ्यायला लागतो. अरे त्याचं काय ऐकू नका, ते काहीतरी बधीर आहे, ते काहीतरी वेगळंच बोलतंय. नाही, असं बोलू नका मित्रांनो. निंदा पुन्हा पुन्हा केली जाते असे बोलणे म्हणजे मनाचा पूर्ण पालट झालेला नाही असे दिसते. अशी व्यक्ती मनाचा पूर्ण पालट झालेलाच नाहीये असं चित्र आहे मित्रांनो. पण ज्याचा मनाचा पालट झालेला आहे तो प्रत्येक संदेश ईश्वर प्रेरित आहे याच उद्देशाने तो घेतो. ज्या गोष्टी त्याला पाहिजेत ते बरोबर त्याच्या अंतःकरणामध्ये कार्य करतं. कारण तो त्या गोष्टीला अनुमती देतो की प्रभू, मला हे वचन समजले, जे तू माझ्यासाठीच बोललाय, मी ते वचन स्वीकारतो, मी ते वचन घेऊन जातोय, ते फलद्रूप होऊ देत. अशा उद्देशाने तो जो स्वीकारतो त्याचं ते अंतःकरणामध्ये ते वचन फलद्रूप होतं आणि फळ द्यायला लागतं. आजचा शेवटचा मुद्दा वाचूया. कोणी वाचेल? आईबाप असे वरील प्रमाणे बोलतात आणि त्यांची लेकरे ऐकत असतात. अशा प्रकारे पालकांचा सन्मान राखला जात नाही व त्यांच्या संदेशाबाबतीतही आदर राहत नाही. अशा प्रकारे परमेश्वराचे वचन याबाबत मनातील आदर कमी होतो व त्यांना असे शिक्षण मिळते. आमीन. समजते मित्रांनो? याच्याबद्दल स्पष्टीकरण देण्याची ऍक्च्युली गरजच नाही. आपल्या ह्या चुकीच्या वर्तनामुळे आपली लेकरं जी आहेत ना, चर्चमध्ये येतात तर खरं, पण ते गेटच्या बाहेरच राहतात, गेटच्या बाहेरच बसतात. का? कारण आई वडील चुकीचं शिक्षण त्यांच्यासमोर प्रेझेंट करतात आणि मग ती जी मुलं आहेत ती चर्चमध्ये येत नाहीत, ती बाहेरच थांबतात की अरे आई पप्पा बोललेत ना, ते पास्टर काही व्यवस्थित संदेश देत नाही, ते बोलताना अडखळतात, त्यांना त्या बोलण्याचे ढब पण नाहीये, त्यांना त्यांचे कपडेच व्यवस्थित नसतात, ते अमुकच आहे तमुकच आहे, त्यांचे चरित्रच बरोबर नाही. हे मुलांसमोर मांडल्यामुळे मुलं पण काय करतात, ते गोष्टी सिरियसच घेत नाही आणि मग ते बाहेरच्या बाहेरच राहतात.
मग देवाचं वचन हिसकावून घेणारे तिथे आपणच होतो. माफ करा मित्रांनो, हे आपल्या जीवनामध्ये थोडं कठोर आहे त्या गोष्टी समजायला, पण आता परमेश्वर आपल्यामध्ये जर कार्य करतोय तर आपण त्याला अनुमती द्यायला पाहिजे की प्रभू होय मी असा होतो, पण इथून पुढे मी ते करणार नाही. आमेन. आमेन. Amen. आमेन. माझा विश्वास आहे की तुम्हाला हे आजचं जे वचन आहे ते कळालेलं आहे आणि तुमच्या अंतःकरणामध्ये ते नक्कीच कार्य करणार आहे. इथून पुढे माझा पूर्ण विश्वास आणि खात्री आहे. आमेन. आमेन सर. आमेन सर. आमेन. Amen. मी